रेमंड कामगारांना कामावर परत येण्याचे आवाहन व्यवस्थापकाने केले आहे. रेमंड युको कंपनी लिमिटेड यवतमाळ येथील प्रकल्पातील कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे व उपोषण सुरू केले असून आंदोलनाचा हा आज चौथा दिवस आहे. शेकडो कामगार कुटुंबियांसह आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. घोषणाबाजी व फलकांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडत कामगारांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. आंदोलन दीर्घकाळ सुरू असल्याने काही कामगारांची प्रकृती खालावत असून शनिवारी एका कामगाराची तब्येत बिघडल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने आपली भूमिका मांडली आहे. कंपनीचे कार्य संचालक नितीन कुमार श्रीवास्तव आणि HRD हेड चंद्रशेखर पातुरकर यांनी सांगितले की नोटबंदी व कोरोना काळात कंपनीची आर्थिक स्थिती कमकुवत झाली होती. तरीही कामगारांच्या आंदोलनानंतर वेतनवाढीचा प्रस्ताव व्यवस्थापकाने पुढे ठेवला आहे. कंपनीकडून कामगारांना विविध सुविधा दिल्या जात असून कंपनीची आर्थिक परिस्थिती न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे. हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित असल्याने अशा प्रकारचे आंदोलन सुरू असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू राहिल्यास वेतनवाढ व इतर मुद्द्यांवर पुढील काळात सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कामगारांचे म्हणणे आहे की मागील काही वर्षापासून वेतन बोनस व इतर लाभांचा प्रश्न प्रलंबित आहे. 16 फेब्रुवारी 2020 पासून उत्पादन बंद राहिलेल्या कालावधीनंतर संपूर्ण पगार विना अट देण्यात यावा. 1 एप्रिल 2024 पासून नवीन वेतन करार लागू करण्यात यावा. तसेच थकीत बोनस व इतर सवलती तात्काळ द्याव्यात या प्रमुख मागण्या आहेत. 10वी-12वीच्या परीक्षांचे दिवस सुरू असतानाही अनेक कामगार कुटुंबांसह आंदोलनात सहभागी झाले असून हक्क मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली. चंद्रशेखर पातुरकर हेड HR रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ. मी जे कामगार विषयी जे आंदोलन सुरू आहे वेज ॲग्रीमेंट 2024 बद्दल त्याबद्दल सांगू इच्छितो की विकत कंपनीची मागील 5-6 वर्षापासूनची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आमची यासोबत पहिलेचे जे युनियन होते त्यांच्यासोबत पण चर्चा सुरू होती. आज 22 महिन्यापासून आमची चर्चा सुरू होती. लेबर डिपार्टमेंट आहे तिथं पण चर्चा सुरू झाली. तिथली चर्चा फेल झाल्यानंतर आम्ही इंडस्ट्रियल कोर्टामध्ये ते मॅटर रेफर झालं होतं. तिथंसुद्धा आम्ही आमच्या सगळ्या बॅलन्स शीट्स वगैरे आम्ही जमा केलेल्या आहेत आणि आमची आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा एक सकारात्मक भावनेच्या दृष्टिकोनातून आम्ही 5,000चा प्रस्ताव आम्ही कामगारांना आणि युनियनला दिलेला होता, मान्यताप्राप्त युनियनला. परंतु तो त्यांनी मान्य न करताना 16 तारखेपासून त्यांनी पुन्हा स्ट्राईक केलेला आहे. याच्या पहिले जुलै महिन्यामध्ये त्यांनी 11 दिवसाचा स्ट्राईक केला. आज आम्ही सगळ्यात हायेस्ट पेमेंट डेनिम इंडस्ट्रीमध्ये आमच्या कामगारांना देतो आहे. आमची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही हायेस्ट पेमेंट देतो आहे. 35,000चा CTC आज आहे आणि हा 5,000चा प्रस्ताव दिल्यानंतर तो कदाचित 41,000च्या भोवती जाईल. इतका मोठा पगार देत असताना सुद्धा कामगारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा आज प्रश्न निर्माण झालेला आहे. आमची अशी इच्छा आहे की कामगारांनी कामावर यावं, काम सुरू करावं आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकते. काम बंद करून कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकणार नाही एवढंच मी सांगू इच्छितो. जो स्थिति चल रही है ये बड़ी दिल को दुखाने वाली है, क्योंकि हमारी जो कंपनी की आर्थिक परिस्थिति है वो पिछले बहुत से सालों से नुकसान में है और इसका हमने बैलेंस शीट भी कोर्ट में दिया हुआ है. एक्चुअली हमारा वेतन करार का कोर्ट में केस चल रहा है, फिर भी हमने एक इसमें मार्ग निकालने की दृष्टि से एक चर्चा करी ताकि आउट ऑफ कोर्ट भी अगर कोई चीज़ में सेटलमेंट हो जाए तो कर लें. अब ये बात सारी लोगों को मालूम है कि हमारी आर्थिक स्थिति क्या है